लोकत्रिशूल न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। यवतमाळ विकासाच्या मार्गावर विमानतळाचे भवितव्य बदलणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ग्वाही। व्यवसायाला गती मिळेल आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील, ही भावना यवतमाळ येथील विमानतळाच्या उभारणी मागे होती। मात्र येथील जवाहरलाल दर्डा विमानतळ मागील दीर्घ कालावधीपासून उपेक्षित राहिली, त्यामुळे येथील व्यवसाय उद्योगाला जो फायदा मिळायला हवा होता तो मिळाला नाही। विकासासाठी यवतमाळकरांना ताटकळत राहावे लागले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी या नेमक्या भावना समजून घेत विमानतळ कार्यान्वित करण्यासह यवतमाळला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचे ठाम आश्वासन डॉक्टर विजय दर्डा यांना दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन तथा माजी राज्यसभा सदस्य डॉक्टर विजय दर्डा यांच्या नागपूर येथील यवतमाळ हाऊस येथे भेट दिली। यावेळी डॉक्टर दर्डा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे यवतमाळ येथील विमानतळाच्या दुरावस्थेचा प्रश्न मांडला, तसेच विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आग्रहाची विनंती केली। विमानतळाची धावपट्टी सध्या 2100 मीटर आहे। यावर 70 आसन क्षमता असलेल्या ATR विमान दिवसा उतरवता येते। ही धावपट्टी 2420 मीटर पर्यंत वाढवली तर बोईंग विमान दिवसा उतरवता येऊ शकते। आवश्यक वीज यंत्रणा बसवल्यास नाईट लँडिंगची सुविधाही उपलब्ध होऊ शकते। याबरोबरच विमानतळावरील कंट्रोल पॉवर बिल्डिंगसह टर्मिनल बिल्डिंग तसेच अप्रोल एरिया विकसित करण्यासह अत्याधुनिक रडार यंत्रणा बसवण्याच्या मुद्द्याकडे डॉक्टर दर्डा यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलंय। विमानतळ सुसज्ज झाल्यास याचा उपयोग पायलट प्रशिक्षणासाठी, एव्हिएशन एज्युकेशनसाठी होऊ शकेल असंही त्यांनी सांगितलंय। लोकत्रिशूल न्यूज, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.